शिमगा हावली खपली. अजून आहे. कोण बोललं अजून आहे? तुमचे आहे? नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असेल. तर वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी आणि आग्रिको यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्सवर. तर मित्रांनो, आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे, कारण आज आहे माझी आणि आरतीची वेडिंग अॅनिव्हर्सरी, 7th वेडिंग अॅनिव्हर्सरी. आणि तेच सेलिब्रेट करायला आम्ही आलो आहे तर ईस्ट इंडिया हाऊस रिसॉर्ट डोंगरी उत्तन इथे. तर हे रिसॉर्ट खूपच युनिक आहे, कारण हे रिसॉर्ट रिप्रेझेंट करतं ईस्ट इंडिया कल्चरला. तर या रिसॉर्टमध्ये इन्फिनिटी पूल सुद्धा आहे, तिथले रूम्स पण युनिक आहेत. आणि मी जेवढा याचा रिव्ह्यू ऐकला आहे, रिव्ह्यू खूपच छान आहे. तर आपण आज एक्सप्लोअर करणार आहे ईस्ट इंडिया हाऊस रिसॉर्टची प्रॉपर्टी. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया द ईस्ट इंडिया हाऊस रिसॉर्ट. सरीला जायचं सरीला. लाईक करा, शेअर करा करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, रिसॉर्ट एक्सप्लोअर करण्या अगोदर चला पाहूया इथे जायचं कसं. या रिसॉर्टला तुम्ही 2 मार्गाने जाऊ शकता, भाईंदरवरून आणि बोरिवलीवरून. जर तुम्ही भाईंदरजवळ राहता तर भाईंदर रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा किंवा बस मिळेल, जे तुम्हाला घेऊन जाईल डोंगरी उत्तनला. आणि जर तुम्ही बोरिवलीजवळ राहता तर तुम्हाला बोरिवली स्टेशनवरून गोराई ब्रिजला यावं लागेल. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत गोराई ब्रिजला. तर इथून फेरी पकडून आम्ही जाणार आहे दुसऱ्या साईडला. आणि तिथून आम्हाला ऑटो रिक्षाच मिळतील, जे आम्हाला घेऊन जातील ईस्ट इंडिया रिसॉर्ट उत्तनला. तर रिक्षावाले सुमारे 250 ते 300 रुपये चार्ज करतात 3 लोकांसाठी, कारण इथून डिस्टन्स थोडा लांब आहे. तर चला आपण जाऊया फेरीने. हाय क्रियांश, चलो लेट्स गो. जायचं सलीला जायचं सलीला. लेट्स गो. फेरीवरून उतरल्यावर समोरच तुम्हाला रिक्षा स्टँड पाहायला मिळेल. इथे तुम्हाला फक्त रिसॉर्टचं नाव आणि ॲड्रेस सांगायला लागेल आणि ते तुम्हाला करेक्ट लोकेशनवर घेऊन जातील. हा आहे ईस्ट इंडिया रिसॉर्टचा रिसेप्शन एरिया. तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर डेकोरेट केलेला आहे. चला आता चेक इन करूया आणि आपण जाऊया आपल्या रूमवर. हा आहे रिसॉर्टचा कॅफे, जिथे रिसॉर्टला येणाऱ्या गेस्टसाठी लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट सर्व केलं जातं. थँक्यू. बघा, एंट्रीला तुम्हाला मस्त वेलकम ज्यूस आहे, मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे एकदम. ब्लूबेरी ज्यूस न्यू मस्त. अरे वा. या रिसॉर्टचा मेन हायलाइट आहे म्हणजेच या रिसॉर्टचा इन्फिनिटी पूल. पूलला लागूनच खूप सुंदर सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केली आहे, जिथे तुम्ही सनसेटचा आनंद घेत ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकता. इथे 2 प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत, लोअर डेक आणि अप्पर डेक. आम्ही बुक केलेला अप्पर डेकला. चला जाऊया आणि पाहूया कसे रूम्स आहेत.
तुम्ही पाहू शकता प्रत्येक रूमला युनिक नाव आहेत ईस्ट इंडिया कॅरेक्टरचे. पाऊलू कुपारी, हे पास्किन आंटी बघा. इथे पेड्रू सेट, हे आहे रोजमेरी आंटी. आम्हाला रूम मिळाला आहे बाबा जॅकॉब. तर चला आता एंट्री करूया आणि करूया रूम टूर ईस्ट इंडिया हाऊस रिसॉर्ट. एंट्रीज करता तुम्हाला स्टार्टिंगला पाहायला मिळेल वॉशरूम. पाहू शकता वॉशरूम मस्त क्लीन आहे, वेल मेंटेन आहे. ते टॉयलेटरीज वगैरे ठेवलेले आहेत. डेंटल किट आहे, शॅम्पू, सोप आहे आणि आहे शॉवर एरिया. बघा इथे कपाट एरिया पण आहे आणि खाली आहे मिनी फ्रिज. हा बेडरूम एरिया तुम्ही पाहू शकता, मस्त खूपच सुंदर आणि क्लीन आहे. फॅन पण आहे, AC सुद्धा आहे. इथे LED TV दिलेली आहे. कॉफी टेबल आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ईस्ट इंडियन कल्चरचा सर्व फोटोज लावलेले आहेत. इथे केटल दिलेले आहे, पाण्याच्या बॉटल्स, कप, कॉफी सॅचेस आणि अप्पर डेकचा सगळ्यात मेन हायलाईट आहे हा व्ह्यू, इन्फिनिटी पूलचा व्ह्यू आणि माउंटन व्ह्यू. गाणं पण बोल क्रेश. A few minutes later. मंडळी फ्रेश होऊन आता आम्ही चाललोय रिसॉर्टच्या कॅफेमध्ये लंच करायला. चला आता झाले लंच टाईम, जाऊया आपण लंच करायला. व्हेज आणि नॉनव्हेजसाठी डेली बेसिसवर फिक्स 4 कोर्स मेन्यू आहे. बघा नॉनव्हेजमध्ये सूप आहे, ॲपेटायझर्स आहे, मेन कोर्स आहे, डेझर्ट आहे आणि व्हेजमध्ये हा मेन्यू. बघा चिकन सूप आलेलं आहे, मस्त क्रीम ऑफ चिकन सूप. चिकन सूप कसं आहे चिकन सूप? एक नंबर आहे, जबरदस्त युनिक टेस्ट आहे एकदम. मग आता स्टार्टर आलेले आहेत, फिश टिक्का आणि चिकन कबाब. मेन कोर्स पण आलेले आहे. इथे प्रॉन्स करी, मटन, राईस, चिकन थाई करी, नान आणि सलाड. तर चला आता आपण टेस्ट करून बघूया कसं आहे. कसं आहे? मटन आणि चिकन थाई करी एक नंबर आहे. ते कोकोनटवाले ग्रेव्ही आहे, तर एक जबरदस्त आहे टेस्ट. बघा डबल चॉकलेट केक पण आला आहे मस्त डेझर्टमध्ये. आधी टेस्ट करून दाखव कसं आहे. बघून तरी मस्त यम्मी वाटते. कसं आहे? ओव्हरलोड चॉकलेट. आधी सर्व जेवण कसं वाटलं तुला?
खूपच मस्त होता सगळं. छान होतं. काय वाटलं तुला? जेवण छान होतं. ऑथेंटिक आणि एकदम मस्त होतं. सगळ्यात जास्त काय वाटलं तुला? थाय करी आणि राईस एकदम मस्त होतं आणि मटण पण मस्त होतं. क्या बात आहे. फ्रेंड्स, कसा आहे चॉकलेट केक? मस्त. अरे वा. लंच केल्यावर आम्ही गेलो फोटोज आणि व्हिडिओज काढायला. या रिसॉर्टमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी खूपच सुंदर स्पॉट आहेत. तर चला पाहूया. कुठे जायचं तुला? कुठे जायचं सांग मला. पूलमध्ये. क्रियांश बोलतो मी फोटो व्हिडिओ काढणार नाही. चला पूलमध्ये लवकर. क्रियांशला जायचं इन्फिनिटी पूलमध्ये. 1 hour later. अरे शिमगा हावली खपली. कोण बोललं अजून आहे? तुमचे आहे? क्रियांचा शिमगा अजून खपला नाही. चहा कॉफी आल्या आपल्या हायटी स्नॅक्स. स्नॅक्समध्ये आहे बघ फुगिया. आपण बोलतो त्याला उंबर. टेन्स्ट इंडियन कल्चरमध्ये त्याला बोलतात फुगिया. फुगिया ना? फुग्यास. आणि मस्त गरमागरम कॉफी. गरमागरम कॉफी आणि फुग्यासचा आस्वाद घेत सनसेट बघायची मजा काही वेगळीच आहे. Two hours later. बघा रिसॉर्टतर्फे सरप्राईज आलेलं आहे आमच्या ॲन्युअलसाठी स्पेशल ब्लॅक फॉरेस्ट केक. क्रियांश, कोणाचा केक आहे? आमचा बाबाचा आणि मम्मीचा ॲनिव्हर्सरी आहे. अरे वा. कापे. आणि तू कापणार? अरे वा वा. चला आपण केक कापूया आता.
मित्रांनो आता वाजल्यात रात्रीचे 9. आता आहे डिनर टाईम. चला जाऊया आपण डिनर करायला. रात्रीचा व्ह्यू. हे मस्त कॅन्डल लाईट डिनर आहे. आणि फायनल आहे मस्त स्क्रीन पण लावली मोठी. डिनरचा मेन्यू बघा. 4 कोर्स मील. हा नॉन व्हेज आहे आणि हा व्हेज आहे. बघा फिश फिंगर आणि क्रियांसाठी स्पॅगेटी. एक नंबर आहे. फिश फिंगर पण एक नंबर होते आणि चिकन कबाब पण मस्त आहे. आला आहे प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी पण मस्त टेस्ट आहे. एक नंबर. लव्ह इट. The next day. गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजल्यात सकाळचे 9. आता आमचा ब्रेकफास्ट. तर चला आपण ब्रेकफास्ट करून येऊया. नंतर मी तुम्हाला देतो या रिसॉर्टचा रिव्ह्यू. चला जाऊया. हा बघा आहे आजचा ब्रेकफास्ट मेनू. बघा फ्रुट्स आणि ज्यूस आलेला मस्त. फ्रेश वॉटरमेलन ज्यूस एकदम फ्रेश. बघा मेंदूवडा आणि मस्त मिसल पाव आलेला आहे. चला खाऊन टेस्ट करूया. बघा उत्तप्पा आलाय, वॅफल आहे, पॅनकेक, मिसल पाव, वडा सांबार. अरे ते काय आवडलं? मिसल पाव. मेंदूवडा पण मस्त आहे. मला बाकीचं टेस्ट करूया. जबरदस्त ब्रेकफास्ट आहे. मेंदूवडा, मिसळ पाव, उत्तप्पा सगळंच चांगलं आहे. स्पेशली फ्रुट्स पण मस्त फ्रेश आहेत. तर धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तर फक्त व्हिडिओ पाहू नका, खाली लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब बटन आहे ते पण दाबा. हे तुमच्यासाठी फ्री आहे, पण याच्याने आम्हाला कॉन्फिडन्स मिळतो आणि आम्हाला मोटिवेशन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. मित्रांनो आता 10:30 वाजता आहे आमचा रिसॉर्टचा चेकआउट. तर चेकआउट करण्याच्या अगोदर मी देतो तुम्हाला ईस्ट इंडिया हाऊस उत्तन रिसॉर्टचा ऑनेस्ट रिव्ह्यू. तर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर हा रिसॉर्ट बेस्ट ऑप्शन आहे. एकदम पीसफुल आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि खरंच खूपच चांगलं वाटलं इथे येऊन. तर या रिसॉर्टचं बोललं गेलं तर सगळ्यात बेस्ट गोष्ट मधलं इथलं फूड वॉज 10 out of 10. उत्तनमध्ये मी आतापर्यंत 4 ते 5 रिसॉर्ट व्हिजिट केले आहेत आणि त्या सर्व रिसॉर्ट्समध्ये या रिसॉर्टचं फूड मला खूपच आवडलं. एकदम 4 कोर्स मेन्यू त्या लोकांनी डिझाईन केलेला आणि प्रॉपर स्टार्टरपासून सूप्स, ॲपिटायझर्स, मेन कोर्स, डेझर्ट्स आणि त्यांची प्लेटिंग जी होते ना असं वाटत होतं की मास्टर शेफमध्ये आलं आपण प्रॉपर. आणि फूड वॉज एकदम टेस्टी. तर खरंच तुम्ही जर फूड लवर आहेत तर या रिसॉर्टला नक्की व्हिजिट द्या. आणि बाकी रूम्स पण खूपच क्लीन होते, वेल मेंटेन आहेत. इन्फिनिटी पूल सुद्धा खूपच छान आहे. इथून सनसेट व्ह्यू खूपच मस्त दिसतो आणि स्टाफ पण खूपच फ्रेंडली आणि हेल्पफुल आहे. तर रिसॉर्ट आम्हाला खूपच आवडला. फक्त एकच गोष्ट आहे की या रिसॉर्टमध्ये काही असं इंडोर गेम्स किंवा गेम झोन नाही. जर त्या लोकांनी ते डेव्हलप केलं तर खरंच या रिसॉर्टची रेटिंग खूपच हाय जाईल. या रिसॉर्टला मी देईन 9 out of 10. आणि या रिसॉर्टची कॉस्टिंग बोलायला गेलं तर जे आम्ही अपर डेक रूम घेतलेला त्याची कॉस्टिंग आहे 9,000 रुपीज प्लस टॅक्सेस. मी नक्कीच रिकमेंड करेन तुम्हाला. तर या रिसॉर्टला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.